हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आहे होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि हा आहे आमचा मुंबईचा फर्स्ट डे म्हणजे आम्ही तर दिवसाच पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर थोडा पाऊस सुरू होता. त्या पावसातच आम्ही जाऊन रूम वगैरे केली, फ्रेश झालेलो, नाश्ता जेवण वगैरे केलं आणि मग फिरायला गेलो. त्यानंतर रात्री आल्यानंतर मग आमचं जेव्हा आम्ही रात्रीचं जेवण आम्हाला करायचं होतं, त्यासाठी म्हणून आम्ही हॉटेल्स वगैरे फिरत होतो, कुठे छान जेवण मिळेल आणि आपल्या बजेटमध्ये. तर त्याच्यामुळे आम्ही बाहेर बघितलं आणि कुठे छान टेस्टी मिळतं ते सुद्धा बघत होतो. तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही आता फिरत होतो आणि फिरता म्हटलं चला आता आपण जे स्ट्रीट शॉपिंग आहे ते करून घेऊ. आणि रस्त्यावर सुद्धा खूप मस्त ड्रेसेस आणि चप्पल, सँडल्स सगळंच विकायला होतं इथे, आणि तेही कमी रेंजमध्ये. तर कुणी बघा थोडा हलका पाऊस येतच आहे, तर त्याच्यामुळे कुणी झाकून वगैरे ते आपल्या म्हणजे कपडे वगैरे ओले होऊ नये म्हणून त्यांनी झाकून ठेवलेले आहेत. आणि कुणी चप्पल वगैरे आहेत ते अशाच आहेत, कारण तिथे पाऊस लागला तरी काही फरक पडत नाही त्यामुळं. आणि म्हणजे तुम्ही मुंबईची गर्दी म्हणाल तर पावसामध्येही असते, उन्हामध्येही असते, असं आहे. म्हणजे आम्ही आता डोळ्यांनी ते अनुभवलेलं. तर आता इथे काही जण घेत होते, काही जण उभे होते, काही जण म्हणजे शॉपिंग जे बघत होते, काही हॉटेल्स वगैरे बघत होते. अशा प्रकारे आमचं एकेकांचं सुरू होतं. आम्ही एकूण 11 लोक होती, त्याच्यामध्ये बच्चा पार्टी, सिनियर सिटीजन्स आणि आम्ही. तर अशा प्रकारे बघा आता वहिनी, भाऊ वगैरे आणि त्या काकू म्हणजे सगळ्याच जणी आता काही ना काही ज्यांना वाटलं ते घेत आहेत. इथे क्लचर्स म्हणजे ते चिल्लर सामान जे की डेली यूजला होतं लेडीजला, ते बघत होती. पण इथला रेट मला असं वाटतं आमच्याकडे जो रेट मिळतो तसाच नॉर्मली इथला रेट होता. त्याच्यामुळे मग आम्ही हे सगळं इग्नोर केलं आणि आणखी समोरच्या दुकानामध्ये आम्ही निघालो, कारण की इथला रेट आम्हाला असं वाटत होतं आमच्याचकडे तेवढ्याच रेटचं मिळतं, तर मग इथून न्यायचं आणि नेता फालतू कशाला फोडफाड करायची वस्तू. त्याच्यामुळे आम्ही इथून काहीही घेतलेलं नाही. आणि जे मग आम्ही समोरच्या मार्केटमधनं घेतलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला नवीन मुंबईबद्दल, म्हणजे आपण एखाद्या म्हणजे गावात वगैरे असू तर त्यांना थोडीशी आयडिया मिळेल की कुठून घ्यायचं कुठून नाही. जे मुंबईचे आहेत त्यांना काही फरक पडत नाही, कारण की त्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, त्यांचं मार्केट आहे ते. तर त्याच्यामुळे आणि जे नवीन जात असेल तर त्यांच्यासाठी आमची थोडीशी मदत होऊन जाईल, कारण की त्यांनाही समजेल की खरंच मार्केट म्हणजे कोणतं बरं आहे. तर दादरचं मार्केट तसं काही खूप महाग नाही आहे, पण तिथे थोडंसं आपल्याला बार्गेनिंग करावी लागतं आणि केल्यानंतर ती होते सुद्धा. आणि त्याच्यानंतर इथे कपड्यांचं मला ब्लाउजेस खूप आवडले इथले, आणि खूप छान होते रेडीमेड्स ब्लाऊज नवीन. पण तिथला रेंजही मात्र तसाच हाय. जसे ब्लाऊज वाढत जात होते तसे त्याचा रेंजसुद्धा वाढत जात होता. मला घ्यायचे होते पण मात्र त्याचा रेंज पाहून मग मी हात काढून टाकत होते अशा प्रकारे. तर असले साधे वगैरे तर आमच्याकडे मिळतात, पण इथे तसे नवीन युनिक होते. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता बघावं. आणि रेडीमेड खूप सुंदर होते. त्याचबरोबर पिऊ बाहेर बघत होती की तिला एखादी टॉप घ्यायचं आहे. पिऊचे पप्पासुद्धा होते बघत की आता त्यांना हॉटेल बघायचं होतं जेवायला. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांजण काही वाटलं त्यांनी घेतलं. तर आज आमचा फर्स्ट दिवस होता, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी घेणं इग्नोरच केलं. फक्त बघितलं, तिथला रेट बघितला आणि बार्गेनिंग करता येते की नाही, तर तिथलं काय आहे, कसं आहे, कशा प्रकारे करायचं, त्याच्यामुळे आम्ही फक्त त्याची एक टेस्ट घ्यायची म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो, म्हणजे कसं करायचं कसं नाही. तर अशामध्ये जर स्वस्त एखादी आपल्या बजेट लाईक मिळालं असतं आम्ही घेतलं सुद्धा असतं. पण आम्हाला आज जस्ट पहिला दिवस आहे आणि आणखी आम्हाला 5 दिवस राहायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही ते सगळं थोडंसं इग्नोर करत सगळ्या वस्तू विचारत प्रत्येकाचे रेट विचारत गेलेलो. आणि त्यानंतर मग बघता आम्हाला एक छानसं हॉटेल मिळालं सुद्धा. तर छान जेवण होतं तिथे. कुठे बरं होतं, कुठे नव्हतं. मुंबईला तसं खाण्याचं काही खूप महाग नाही वाटलेलं, पण मुंबईला राहणंच फक्त महाग आहे, कारण की राहण्याची जी रूम होती तीच खूप महाग होती आमची खाण्यापेक्षाही. तर इथे शाकाहारी शुद्ध जेवण, कुठे मांसाहारी, म्हणजे तुम्हाला जे खायचं ते तुम्ही खाऊ शकता, अशा प्रकारे तिथे जेवणाचं होतं. हा होता नेक्स्ट डे. रात्र गेली, त्याच्यानंतर नेक्स्ट डे झाला. नेक्स्ट डेची सकाळ सुंदर निघालेली. आम्ही सगळ्यांनी सकाळीच उठून तयारी वगैरे केलेली, कारण आम्हाला जायचं होतं फिरायला. पण त्यात असं झालं की बारीक पाऊस तो सुरू असा झाला. बघा आम्ही सगळ्यांनी आंघोळ वगैरे करून प्रत्येकाने आपापले जिथे ते आमची रूम होती, रूममध्ये बघा एका रूममध्ये 14 हे आहेत. तर अशा प्रकारे सगळ्यांनी आपले कपडे वगैरे धुवून तिथेच टाकून दिले, फॅन वगैरे लावून ठेवून दिला. त्याच्यानंतर मग आम्ही आता निघालेलो. बघा ही गर्दी, म्हणजे पहिल्या दिवशी जसं बाहेर निघालो ती गर्दी लोकांची सकाळची पाहूनच दंग झालेलो. म्हणजे एवढी गर्दी होती तिथे की हद्द नाही. बिल्डिंगांची काय गर्दी, माणसांची इतकी गर्दी की हद्द नाही, खूप गर्दी होती. आणि त्या गर्दीतून कसा बसा रस्ता काढत आम्ही निघालेलो, मागे पुढे बघत सगळ्यांना एकमेकांचा हात पकडत. कोणी सुटू नये बाबा या गर्दीत, कारण की सुटलं की गेलं कामातनं, कारण की कोणाला कळत नव्हतं. एक तर पहिला दिवस होता त्याच्यामुळे आम्हाला आमच्या हॉटेलचं सुद्धा नाव बरोबर माहिती नव्हतं, आणि तो कोणत्या ईस्टला आहे की वेस्टला ते
सुद्धा कळत नव्हतं. त्याच्या आजूबाजूला काय स्पेशल आहे ते सुद्धा आम्हाला काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं इथं जर उभं राहिलं आणि कोणी मिस झालं तर गेलं कामातनं. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकाने दोघांची टीम केली आणि जसं पियू आयूचे पप्पा आणि आयू, मी आणि पियू, लिची आणि भाऊ, म्हणजे अशा प्रकारे नाही का सगळ्याजणांनी आपापले सगळ्यांचे एकमेकांचे हात पकडले. सुन्नू होता तर ते काकूंचा दोघांचा हात पकडून होता. तर अशा प्रकारे म्हणजे प्रत्येकाने एकमेकांचे हात वगैरे पकडले आणि आपापला रस्ता काढणं सुरू केलं. मग आणि इथे एवढं सुंदर वाटत होतं, म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा लोक आपली एक आवड जपतात, ती म्हणजे फुलांची, हारांची. इथे खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे हार मिळतात आणि इथल्या लेडीज एवढ्या घाईमध्ये असून सुद्धा त्या घेऊन केसामध्ये गजरा मारतात. हे खूप सुंदर वाटलं मला. आमच्याकडे तसे गजरे मिळत नाही, मात्र तिथे एनी टाईम पायावर तुम्ही म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथे गजरे मिळतात आणि खूप महागे नाही, खूप चिल्लर, याच्यामध्ये 10-20 रुपयामध्ये तुम्हाला तो गजरा मिळून जातो. अतिशय मला ते खूप छान वाटत होतं आणि माझी खूप इच्छा झाली. पहिल्या दिवसापासून मी बघत होती की मला आज सुद्धा गजरा घ्यायचा आहे आणि मी लावायची. बघता 5 दिवस होऊन गेले पण मी काही गजरा घेतला नाही आणि लावला नाही. ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी कधी घाई होऊन जायची, तर कधी म्हणायची चला समोर जाऊन गजरा घेऊ, कधी जीन्स लावायचे, त्याच्यामुळे असं वाटायचं काय आज गजरा घ्या लावायचा. तर अशा प्रकारे मग माझं मिस झालं. पण ते एक मनात राहून गेली की चला हे बघा इथे खूप फुलांची झाडं आणि खूपच फुलं, खूप म्हणजे अतिशय फुलं. हा आहे स्ट्रीट मार्केट. इथे तुम्हाला स्वस्त मिळून जाईल, थोडं बार्गेनिंग करा आणि बऱ्यापैकी चांगलंसुद्धा मिळतं. लोकल आहे पण लोकल सामान नाही आहे तिथलं, खरंच खूप छान आहे आणि यूजवालं नाही आहे, खरंच छान आहे. आणि ते ज्युसेस, रस खूप सुंदर. एक म्हणजे इथे लस्सी खूप म्हणजे आम्ही जेव्हा गेलो पावसाळ्याच्या दिवसातच होतं आणि त्यातल्या त्यात पाऊस, म्हणजे पावसाचे दिवस नव्हते, हिवाळाच आहे आपला पण पाऊस पडत आहे. तर असं तेव्हा वातावरण होतं. आता मात्र चांगली थंडी पडत आहे. तर इथे एक तुम्हाला मार्गसुद्धा दिसत असेल. आणि आम्ही आता केलेली टॅक्सी करून आम्ही आता निघालेलो आहोत. आम्हाला जिथे जायचं आहे तो तुम्हाला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल आम्हाला कुठे जायचं आहे, आम्ही फर्स्ट डे कुठनं केला. तर इथे चाय वगैरे प्यायचं होतं, कुणाला नाश्ता करायचं असेल तर इथे करू शकत होतं. आणि आमचे जे ड्रायव्हर भाऊ आहेत याच्यासाठी हळूहळू गाडी नेत आहे, कारण की समोर खूप गर्दी आहे. या गर्दीमधनं थोडीशी बाहेर गाडी निघाली आणि मेन रोडला लागली की काय पाहायचं काम नाही. मग छान रोड आहेत, म्हणजे रोडं सगळीचकडे छान आहेत, पण गर्दीमुळे मात्र ती गाडी हळू चालत होती. आणि इथे एवढी गर्दी असून सुद्धा ॲक्सिडेंट होत नाहीत किंवा कोणी सिग्नल तोडत नाही. हे इथली अतिशय सुंदर गोष्ट आहे. आमच्याकडे गर्दी नसून सुद्धा असे सिग्नल तोडतात की हद नाही. हे बघा आता यांना जागा मिळाली तर हे सनसन जात आहेत आणि जाता जाता आम्ही इकडचे तिकडचे हॉटेल्स येते बघत आहोत. म्हणजे येताना आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, आपण कुठेतरी एखादी मार्किंग करून ठेवायची की नाही आम्ही इथनं गेलो होतो, इथनं आलो. तर अशा प्रकारे आता आम्ही पोचलेला आहोत. ते म्हणजे आम्हाला जायचं होतं ते म्हणजे चैत्यभूमी. तर आम्ही आता पोचलेला आहोत चैत्यभूमी. हे बघा इथे आहे चैत्यभूमीचा सर्वात समोरचा गेट. तर जय भीम जय शिवराय. तर इथे बघा इथे आपला गेट लागलेला आहे. इथून आता आपण करणार आहोत एंटर. आणि याचा जो व्हिडिओ आहे मेन व्हिडिओ चैत्यभूमीचा हा 2 पार्टमध्ये येईल, तो मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर तुम्ही येणार प्रत्येक व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि इथला एक म्हणजे चैत्यभूमीचा आपण मेन व्हिडिओ बघू, जिथे आपण बुद्धांचे अस्थी वगैरे आहेत आणि ते वगैरे बघू. आणि त्याच्यानंतर एक याच्या साईडने गार्डन आहे, ते सुद्धा अतिशय सुंदर गार्डन आहे. तिथनं जो व्ह्यू बघायला मिळतो तो काय सुंदर, खरंच खूप सुंदर. आणि जर आपण मुंबईला आलो आणि चैत्यभूमी बघितली नाही तर एवढ्या महामानवाला आपण मिस केल्यासारखं होईल. त्याच्यामुळे इथे आल्यावर तुम्ही नक्की चैत्यभूमी बघा, नक्की हात जोडा. आणि आपल्याला त्यांच्यासारखी तर बुद्धी कधीच येणार नाही, पण निदान त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा अशी नक्की कामना करू. आणि याचबरोबर मी अशा सुंदरसा व्हिडिओ मी इथून एंड करते. आणि त्याचबरोबर तुम्हाला समोरचा याचा व्हिडिओ बघायला मिळेल 2 पार्टमध्ये.